बस इससे ज्यादा मुझसे नहीं होगा। अगर 2 सीटी और होते तो बम। मुझे खाना बनाना आता है, मुझे खाना बनाना आता है, खाना। Hey guys, hello, welcome to my new vlog and welcome to my channel. सो हेलो मुझे हसाने वाली फॅमिली. सो हे आहे माझं ब्रीद वाक्य जे मी माझ्यासाठी इन्व्हेंट केलं आहे. ओके, तर आजचा व्लॉग असणार आहे कुकिंग व्लॉग. ॲक्च्युली मला ना आता काहीतरी खायची क्रेविंग झाली आहे आणि मला बनवायचं आहे, कारण मला बाहेरून आणायला परमिशन नाही आहे. घरातून बाहेरचं खाणं अलाउड नाही आहे हॅज युजल. तरी पण मी चोरून चोरून खाते ती गोष्ट वेगळी आहे. माझ्या घरच्यांना माहीत नाही आहे. हा ते ब्लॉग बघणार आहेत हे मला माहिती आहे. आणि त्यानंतर मला झालं सर आता मी घरी काय बनवू ह्याचा विचार करते. बिकॉज घरात हे काहीतरी ना हे आहे घरात आमच्या, आणि ह्याच्यापासून आय गेस मेंदूवडे बनवले जातात मे बी. सो मी हे पहिले ट्राय करणार आहे. सो मी हे पहिलं मिक्सरला लावणार आहे. त्याची एक क्रीम सारी उम्र मैं जो कर जा बड़े आ रहा तेरे पीछे ये जिंदगी सर्कस हो गई. गाइस प्रूफ मिला आप लोगों को, मैं जो भी काम करती हूँ ना कभी कभी ढंग से नहीं होता. बहन मत मारेगा ही, मैंने ये हाथ में पकड़ा. अभी ये कौन साफ करेगा भाई साहब. मेरे मेंदू वड़े तो गए तेल लेने, अब ये साफ कौन करेगा. आज तो मैं गई भाई. अरे यार भाई कुछ भी करने जाती हूँ तो मेरे से कुछ ना कुछ गड़बड़ तो हो ही जाती है. चलो अभी ये साफ करते हैं और फिर मिलते हैं गाइस. 2000 years later. तर आता माझं सगळं ते साफ करून झालंय आणि आता मी विचार करते बनवू की नको बनवू. आणि बनवू तर काय बनवू. आणि बनवायचं झालं समज मी बनवायला घेतलं आणि परत काहीतरी झालं तर आता मी बनवते बटाटे वड़े. आता भी नहीं कि बटाटे वड़े कैसे बनते हैं. पहले आलू को उबालना. अरे मी हिंदीमध्ये काय बोलते, पहिलं बटाट्यांना उकळवायचं. आय नो तेवढं मला माहिती आहे. बटाट्यांना उकळवायचे. त्याच्या पुढची प्रोसेस आपण यूट्यूबला बघणार आहे. जिंदाबाद. आता आपण कुकरमध्ये बटाटे शिजवणार आहोत कारण आमच्याकडे ॲस्थेटिक भांडं नाही आहे. सो आता आपण कुकरमध्ये बटाटे उकळवणार आहोत. आता आपण इथे आलं लसूणची पेस्ट रेडी केली आहे आणि ही पेस्ट कशी झाली आहे ना ते तुम्हाला मला सांगायचं आहे. आता काय झालं लिटरली आजचा दिवस माझ्यासाठी खूप भारी आहे. बिकॉज मगाशी ते भांडं माझ्या हातून सांडलं आणि आता काय झालं मी कुकर ठेवला आहे गॅसवर आणि शिट्या नव्हतं झालं ठेवला होता आणि गॅस चालू केला होता आणि माझ्याकडे आलं नव्हतं म्हणून मी बाजारात काकींकडे गेली आलं घ्यायला. तर ते काय बोलले थांब मी तुला आलं लसूणची पेस्टच करून देते, तू आता कुठे करत बसणार ना. ते बोलले मी तुला आलं लसूण. आता ही पेस्ट मला त्यांनीच करून दिली आहे. मस्त झाली आहे पेस्ट, खूप तिखट पण आहे. तर त्यांनीच मला ही पेस्ट करून दिली आहे. आणि झालं काय मी त्यांच्याकडे आलं आणायला गेली आणि हा जो मेन डोअर आहे ना तो लॉक झाला. कुकर गॅसवर आहे, मेन डोअर लॉक झाला, घरात फोन, घरात चावी आणि मी बाहेर. आता माझ्याकडे चावी पण नव्हती. मग मी काय केलं पप्पांना फोन केला त्या काकींच्याच फोनवरून बाजूला काकींच्या फोनवरून. पप्पा पटकन चावी घेऊन या, मला माहित नाही कसं पण या तुम्ही गाडी नाही आहे, पटकन चावी घेऊन या आणि मला चावी द्या कारण कुकर गॅसवर आहे आणि मी बाहेर आहे. त्यांनी मला विचारलं पण नाही तू काय करतेस कुकरसोबत. कुकर का गॅसवर, सगळं जेवण बाहेर आहे पण कुकर का गॅसवर ठेवलायस. मग जरा भी अगर 2 सीटी और होते तो ये सब गया. आता आपण याच्या पुढचं करणार आहोत. समजत नाही की माझ्यासोबत हे सगळं का होतंय. भाई आजचा दिवस लिटरली माझ्यासाठी अनलकी आहे का. इट्स ओके गाइस, जो होता है अच्छा नहीं होता है. इसमें क्या अच्छा होगा यार मेरे साथ. आता आपण याच्या पुढची प्रोसेस करूया. आता आपण कुकर थोडं थंड होऊ देऊया. त्यातून बटाटी काढायची आहेत आणि बटाटी काढायची ती सोलायची. जस्ट लुक एट माय हेयर, कितने अच्छे से मैंने बांधे हैं. बिकॉज मेरा क्लिप नहीं मिल रहा है मुझे तो मैंने
ऐसे टाइप की ऐसे. आता आपण याला सोलूया मस्तपैकी. क्लिप शूट तुझ्या मला रबर भेटला. केस बांधून गेला. आता मी बटाटे सोलून घेतलेत. आता आपण त्याला मॅश करायचं आहे छान असं असं मॅश. आता आपण त्याला फोडणी देणार आहे गाईस. किती तेल टाकू? ह्यात काय टाकायचं? आता तुला पहिलं डाळ टाकायची. ही डाळ थोडी टाक. गॅस बारीकच राहून दे की फास्ट? फास्ट कर थोडंसं. पण ही डाळ हे कशी होणार मग? होते बघ तुला दाखवते. आता काय हे? आता ती डाळ ढवळायला चमचा घे. बारीक करायला घ्याय हा बारीक आहे ना बरोबर आहे ना. डाळ ढवळतो लाल होत आली. जिरं मोहरी पण जवळ घे तुझं. जिरं टाक आणि थोडं आता तुझं हा करायला तुझं हे राहिलं आहे राई राहिली आहे लावू द्यायचा कारण आता फोडणी देतो. आणि जरासं तेल घाल. सो गाईज अभी आता हे जे बटाट्याच्या आतमधलं असतं ते रेडी केलं आहे. जरासंच केलं आहे मी बिकॉज मला माहिती आहे माझ्याकडून चुकी होणार त्यामुळे मी जरासंच केलं आहे पण ते परफेक्ट केलं आहे आणि ते परफेक्ट काकींमुळे झालं आहे. आणि पार्सल आणायला पण आजच यायचं होतं. हे बघा मला मेशोचं पार्सल आलं आहे. मी स्वतःसाठी लाईट मागवलेली कारण माझ्या लाईफमध्ये लाईट नाही आहे पण माझ्या व्हिडिओजमध्ये लाईट असली पाहिजे. झालं आहे तर ओपन करून बघूया की कशी जी मी मागवली तीच आहे का नक्की काही वेगळं आलं आहे. काही वेगळं आलं वाओ मुझे पिंक कलर चाहिए था और मुझे पिंक ही कलर भेजा है. ओ माय गॉड थैंक यू मीशो. तो मैंने मंगवाई है ये वाली लाइट खुद के लिए और ये उसी के साथ चार्जर. भाई हाथ से गिर जाएगा मेरे. तो ये उसी का चार्जर है. वाव मला लिटरली पिंक कलर कारण तिथे 4 कलर होते. एक ब्ल्यू एक ब्लॅक एक अजून कुठला तरी होता ना एक पिंक होता. आणि मी जस्ट ऑर्डर केला आणि मला माहीत नव्हतं की कोणता कलर नक्की येईल. मला असं मला तर वाटत होतं की त्यांनी तुला पिंकच कलर येणार आणि मला पिंक कलर हवा होता आणि त्याने मला पिंक कलर पाठवला. मस्त एक ना काय आपल्याकडे एवढंच बेसन आहे. आत्ता समजलं मला की माझ्याकडे फक्त एवढंच बेसन आहे एवढंच. तर मी थोडं पाणी टाकणार आहोत. आत्ता आपण हे जे काय केलंय हे त्याच्यापर्यंत छोटे छोटे गोळे करणार आहोत. एकदम छोटे छोटे नाही करायचे पण जरा छोटेच करायचे. अशा प्रकारे आता 1 2 3 5 गोल तयार झालेत. हा 6वा आणि मे बी ह्याचा 1 होईल म्हणजे 7 झालेले आहेत बटाटे वडे तयार. पण हे बेसन पुरेल की नाही मला माहीत नाही 7 वड्यांना. ॲक्च्युली कढीपत्ता कोथिंबीर जास्त झालं आहे वाटतं. नाही बट ठीक आहे मस्त लागेल. काकींनी बनवलं म्हणजे त्या सुगरण आहेत आमच्याकडच्या इकडे. सुगरण आहेत ते. 7 वडे तयार आहेत. हे बघा एकूण 7 आहेत आणि आता ह्याला आपण बेसनमध्ये असं डुबवून काढणार आहे. सो आता आपण इथे कढई घेतली आणि कढईमध्ये आपण तेल टाकणार आहे. कालच तेलाची नवीन पिशवी फोडली आहे आणि आज ते संपणार आहे आणि पप्पा आज मला ओरडणार आहेत. एवढं ठीक आहे. गॅस चालू केलास तन्वी? तेल टाकतेस ती? कैची पडली बटाटा वड्यांमध्ये. काय खरं नाही आज. ही क्यों
इश्क जाहिर करूं तू भी कभी बोल दे. तेल झालंय गाईज गरम. हां आता आपण टाकू शकतो. कधी पण तेलाजवळ शांत. कधी पण तेलाजवळ काम करताना एकदम काय बोलतात काळजी घेऊन काम करायचं. बिकॉज तेल अंगावर येतं तेव्हा खूप मस्त चटके बसतात. माझ्या एका मित्राला बसलेले आहेत, त्यामुळे मला चांगलंच माहिती आहे की तेल जर उडतं तेव्हा काय असतं ती फिलिंग. ओके सो हा पहिला बटाटा जो आपण टाकणार आहे खराब नाही आणि खूप चांगला मिळेल. सो मी बटाटावर टाकलेला आहे गाईस, तुम्हाला दाखव. सो मी बटाट्यावर टाकलेला आहे. इथे आहे बेसन आणि इथे आहेत हे वडे माझे तयार. मला दाखवत्या. ओ वाव, आता मी मेडिकल स्टुडंट म्हणून राजीनामा देणार आहे आणि आता मी स्वतःचं हॉटेल सुरू करणार आहे. वा यार वा, मस्त. मला अशा गोष्टी खायला जास्त आवडतात, म्हणजे बटाटा वडा, पॅटीस किंवा ते मोमोज वगैरे, बर्गर. ते एक वेळ ठीक आहे म्हणजे, बट मी ते खाईन, ते आवडतं मला, नाही असं नाही. बट ह्या गोष्टी म्हणजे इकडच्या आहेत यार, हृदयातल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. आणि हे सगळं मी जास्त आवडीने खाते, बटाटा वडा वगैरे. पॅटीस पण मला खूप आवडतं. मी पण टेस्ट करते. अप्रतिम, लिटरली अप्रतिम. मग तुम्ही पण घरी बटाटे वडे बनवा गायस, खूप मस्त झालेत माझ्या घरी. म्हणजे एवढं सगळं परिश्रम करून शेवटी बटाटे वडे चांगले झालेत, हे माझं सक्सेस. आता आपण बाकीचे बटाटे वडे आहेत ना ते तळून घेऊया. आता बाय बाय. मी हा ब्लॉग इथे एंड करते, बिकॉज हा ब्लॉग मे बी आय एम नॉट शुअर, बट खूप मोठा होऊ शकतो, त्यामुळे मला एडिटिंगला पण थोडा प्रॉब्लेम येतो. बाय बाय.